दोन भांडे. एकदा एका गावात एका मातीच्या दुकानात दोन भांडी होती, एक पितळ्याचं आणि दुसरं मातीचं. ती दोघं एकमेकांच्या शेजारीच ठेवलेली होती. पितळ्याचं भांडं चकचकीत आणि मजबूत होतं. त्याला स्वतःचा खूप अभिमान होता. मातीचं भांडं साधं आणि नाजूक होतं, पण त्याला त्याच्या साधेपणात समाधान होतं. पितळ्याचं भांडं नेहमी मातीच्या भांड्याला चिडवत असे, "काय रे, तू इतका नाजूक आहेस? तुला हलकासा धक्का लागला तरी तुटशील. माझं बघ, किती मजबूत आहे. कोणत्याही परिस्थितीत टिकून राहीन." मातीचं भांडं शांतपणे उत्तर देत असे, "होय, तुझं खरं आहे. तू मजबूत आहेस, पण माझ्या साधेपणातही माझी स्वतःची ताकद आहे." एक दिवस त्या दुकानात मोठा भूकंप झाला. सगळी भांडी इकडे-तिकडे पडली. पितळ्याचं भांडं खूप जोरात दुसऱ्या भांड्यांवर आदळलं आणि त्याला खूप मोठे ओरखडे पडले. काही ठिकाणी ते वाकडही झालं. मातीचं भांडं मात्र सुरक्षित राहिलं, कारण ते हलकं होतं आणि गादीवर पडल्याने तुटलं नाही. भूकंप थांबल्यानंतर पितळ्याचं भांडं मातीच्या भांड्याकडे पाहत म्हणालं, "माझा इतका अभिमान होता, पण आज मी तुझ्याकडून एक मोठा धडा शिकलो. लवचिकपणा आणि साधेपणात खरी ताकद असते." त्या दिवसानंतर पितळ्याचं भांडं मातीच्या भांड्याशी चांगलं वागत राहिलं आणि त्यांनी आपली मैत्री कायम राखली. "पण आज मी तुझ्याकडून एक मोठा धडा शिकलो. लवचिकपणा आणि साधेपणात खरी ताकद असते." त्या दिवसानंतर पितळ्याचं भांडं मातीच्या भांड्याशी चांगलं वागत राहिलं आणि त्यांनी आपली मैत्री कायम राखली.